ग्रामदेवता आई जानूबाई यांना वंदन करून या ठिकाणी आदरणीय पानसे साहेबांविषयी 2 शब्द बोलतो। जेजुरी श्री मार्तंड देव संस्थान समिती संपूर्ण महाराष्ट्राचं देवस्थान खंडोबा जे त्याचा कारभार पाहणारी समिती आहे आणि या समितीचा आतापर्यंतचा सगळा कारभार अत्यंत उत्कृष्ट पद्धतीचा आणि सगळ्या गावाला बरोबर घेऊन चाललेला आहे। आणि मंगेशजी घोणे यांची कारकीर्द आपण पाहिली साधारणतः 8.5 महिन्याची, तर प्रत्येक क्षणाला ते काम करत होते गावाकरता, देवस्थानकरता, भाविकांकरता। आणि निश्चितपणे त्यांचं मी या ठिकाणी अभिनंदन करतो जेजुरीकर ग्रामस्थांच्या वतीने की त्यांचा कारभार चांगला झाला। आणि आज सगळी देवस्थानच्या विश्वस्त मंडळाने त्यांची सूत्रे घेत मुख्य विश्वस्त पदाची ती आदरणीय ॲडव्होकेट विश्वासराव पानसे यांच्याकडे दिली। ते उद्यापासून मुख्य विश्वस्त म्हणून कारभार पाहणार आहेत। तर पानसे वकील हे माझे जवळजवळ 35 वर्षापासून जुने सहकारी आहेत। तर त्यांचा एक गुणधर्म मला सांगावासा वाटतो की कसाऱ्याकडे जाणाऱ्या गाया ज्या आहेत त्या पकडल्या तर सगळ्या केसेस त्या मोफत चालवतात। आणि आम्ही यावेळेला कार्य करतो तर शिवसेना भाजपचं, तर अनेक कार्यकर्ते आंदोलन करायचे, पाण्यासाठी करतील, रस्त्यासाठी करतील, तर त्यांच्यावर केसेस दाखल व्हायच्या। त्या गरीब लोकांकडे, कार्यकर्त्यांकडे पैसे नसायचे, फक्त भगवा झेंडा त्यांच्या हातात असायचा। आणि हा भगवा झेंडा हातात असल्यामुळं पानसे साहेब फुकट केसेस त्यांच्या सगळ्या चालवायचा। एक मोठा आधार एक सगळ्या आमच्या तरुण कार्यकर्त्यांना आज 30-35 वर्षापासून होतोय। आणि आज आपल्या पुरंदरच्याच मातीत जन्माला आलेले पानसे वकील एक सर्व समाजासाठी तळमळ करणारं नेतृत्व, आणि निश्चितपणे त्यांचा स्वभाव शांत आहे, पण ते स्वतः कामात खूप प्रॉम्प्ट आहेत, वकील आहेत स्वतः। त्यामुळं सगळ्या विश्वासांच्या सहकार्याने त्यांची एक कारकीर्द चांगली होईल अशी एक मी शुभेच्छा त्यांना देतो। खंडेराया चरणी त्यांना एक चांगल्या पद्धतीचं त्यांच्या हातून काम, समाजाची, भाविकांची सेवा घडावी अशी देवाचरणी प्रार्थना करतो। या ठिकाणी सर्व ब्राह्मण समाजाच्या वतीने, पुरोहित संघाच्या वतीने त्यांना शुभेच्छा देतो। आमचं जय हिंद, जय महाराष्ट्र। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।